चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी संयुक्त मुलाखत दिली आहे. पहिल्या भागात त्यांनी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपचा हा डाव जनतेने ओळखावा असे आवाहन देखील केले आहे. तसेच दुसऱ्या भागात त्यांनी पुन्हा भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. तसेच राज ठाकरे यांनी वाढवण बंदराजवळील विमानतळाविषयी मत मांडलं तर अदानी, अंबानी या उद्योगपतींविषयी भाष्य केलं आहे. राज्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पुन्हा एकदा गंभीर आरोप केला. तर राज ठाकरे यांनी मुंबईजवळच्या आणि गुजरात लागून असलेल्या भागाविषयी भाष्य करत म्हटले की महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्ट्रॅटेजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मत त्यांनी मांडलं. वाढवण बंदर आणि या बंदराला लागून विमानतळ बांधण्याचे काम सुरू आहे. हे विमानतळ कशासाठी आणले जात आहे असा सवाल करण्यात आला. हुबळीतील घटनेच्या निषेधार्थ भाजपचे प्रखर आंदोलन. हुबळी येथे पोलिसांनी एका भाजप महिला कार्यकर्त्यावर हल्ला करून तिला विवस्त्र केल्याच्या निंद्य घटनेच्या निषेधार्थ जिल्हा भारतीय जनता पक्ष आणि भाजप महिला मोर्चातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला. हुबळी शहरात गेल्या बुधवारी म्हणजे दिनांक 7 जानेवारी रोजी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना विवस्त्र केल्याची समाजाला मान खाली घालावी लागणारी घटना घडली आहे. या घटनेचा भारतीय जनता पक्ष बेळगाव महिला मोर्चातर्फे शुक्रवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा करण्यात आल्या. माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार संजय पाटील आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. राणी चन्नम्मा चौकात राज्यातील काँग्रेस सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देखील देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर त्या ठिकाणी राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केला. निवेदनात म्हटले आहे की महिलांची सुरक्षा महत्त्वाची असून पोलीस हे समाजात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राखण्यासाठी असतात, मात्र गुंडगिरी करण्यासाठी नाही. काँग्रेस सरकार राज्यातील शांती व सुव्यवस्था भंग करीत आहे. राज्यात महिलांसोबत केले जाणारे असभ्य वर्तन ही सरकारसाठी शरमेची बाब आहे. हुबळी येथे घडलेल्या घटनेची गृहमंत्र्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून सोडण्यात आला होता. पूर्व वैमनस्यातून गांधीनगर येथे तरुणावर चाकू हल्ला. शुक्रवारी न्यू गांधीनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. ज्या तरुणाने वार केला तो एका खून प्रकरणातील आरोपी आहे. सध्या तो जामिनावर सुटला आहे. खून प्रकरणातील आरोपी असलेल्या मुजम्मिल याने दिशांत चाऊस याच्याशी झालेल्या पूर्व वैमनस्यातून त्याच्या छातीवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहेत. मारुती पोलीस स्थानकाचे CPI BR गड्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच अधिक तपास करण्यात येत असल्याचेही सांगितले. साने गुरुजी राष्ट्रीय कथामाला अधिवेशन उद्यापासून बेळगावात. मुलांवर संस्कार घडविण्याचे महान कार्य साने गुरुजी यांनी केले. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि नवीन पिढीवर संस्कार घडविण्यासाठी मुंबईतील अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेतर्फे देशभर उपक्रम राबविण्यात येतात.
कथामाला स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षात 58वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन शनिवारपासून बेळगावात सुरू होत आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसन देसाई यांनी दिली. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की कथामाला शनिवार दिनांक 10 आणि रविवार दिनांक 11 रोजी होत आहे. शनिवारी सायंकाळी 7 ते 8 या कालावधीत कथामालेची कार्यकारिणी सभा होणार आहे. रात्री 8 ते 8:30 वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा व रात्री या काळात विश्वस्त सभा होणार आहे. सामाजिक माणुसकी, भारतीय संस्कृती, मुलांच्यावर संस्कार आणि आई हे जे संस्काराचं केंद्र आहे आपलं, आईचं महत्त्व. आई परमेश्वर स्वरूप आई आणि तिचे जे संस्कार मुलांच्यावर व्हावेत, मुलांनी निर्व्यसनी व्हावं, सुसंस्कारित व्हावं, धर्मनिरपेक्ष व्हावं, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी म्हणून पर्यावरण या सगळ्या गोष्टीचं जे जाण व्हायला त्याला म्हणजे आपण संस्कार म्हणतो ते संस्कार व्हावेत या हेतून आम्ही हे काम करत असतो. त्याला इतर कसला काही संबंध नाही. हे फक्त राष्ट्रीय एकात्मता, आईचं महत्त्व आणि मराठी भाषा आमची ही यासाठी या पुस्तकाचा 26 भाषांमध्ये आतापर्यंत भाषांतर झालेलं आहे. जगातल्या 26 भाषेत आता जवळजवळ हे पुस्तक गेलेलं आहे. श्यामच्या जगातल्या गार्डिनचं ते आमचं 2 नंबरचं पुस्तक आहे. आता राजभवन माहीतच आहे ते की हे एक असामान्य असं शक्य आहे